नमस्कार, आपण पाहतात फुलेवाज न्यूज 24 पोर्टल चॅनल। शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला अशोक ढोणे आणि आप्पासाहेब लंगोटे यांचा पाठिंबा। संस्थापक अध्यक्ष त्याच पद्धतीने आमचे सहकारी मित्र पत्रकार कृती समितीचे महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, आम्ही दोघंही या ठिकाणी शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे गेले 10 ते 11 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातले असू द्या, अक्रोड तालुक्यातले असू द्या, गोकुळ शुगर फॅक्टरी जे रोटरीला आहे यांनी गेल्या 5 महिन्यापासून शेतकऱ्यांचा जे ऊस बिल आहे एकही बिल दिले नाहीमुळे या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करीत आहेत, बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहेत। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हीही शेतकऱ्याची मुळात दोघंही बांधवांनो या ठिकाणी या सरकारला सांगू इच्छितो, या देशामध्ये जो प्रामाणिक असेल तर फक्त या देशात 3च माणसं प्रामाणिक आहेत। पहिला कष्टकरी शेतकरी, शेतमजूर आणि या देशातला जे बॉर्डरवरती काम करणार आहे ते पोलीस दल हीच प्रामाणिक आहेत। कारण हाडाची काढी करून रक्ताची पाणी करून मी उपाशी राहिलो तरी चालेल, परंतु या देशातली जनता जगला पाहिजे म्हणून जो राब रमणारा शेतकरी हा प्रामाणिक आहे बांधवांनो। त्याच पद्धतीने पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगाराच्या तळावर बसलेले ही या देशातली जी कष्टकरी कामगार आहे, शेतकरी शेतमजूर आहे ही प्रामाणिक आहे। आणि बॉर्डरवरती काम करणारे जे शिपाई आहेत हे प्रामाणिक आहेत आणि ह्यांच्यामुळे आपला देश चालतो। परंतु ज्यावेळी सरकार आलं, त्या सरकार आल्यापासून या शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजूर आणि बॉर्डरच्या या सर्व शिपाईवरती अन्याय अत्याचार चाललेला आहे। परंतु गेल्या 11 दिवसापासून काही आता 2-3 दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेला पाऊस पडला जोरदार, त्या पावसामध्ये माझ्या शेतकरी घरी न जाता आंदोलन ठिकाणी झोपलेलं व्हॉट्सअप फेसबुकवर पाहिलं, त्यावेळी मनाला हनवल झालं की बाबा रे, ही देशाचा अन्नदाता शेतकरी जो आहे तो शेतकऱ्याची वरती ज्यावेळी आंदोलनाचा वेळ येते ही दुर्भाग्याची गोष्ट आहे। म्हणून आम्ही दोघंही फुलेवाज सामाजिक प्रतिष्ठान पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, आमचा पूर्ण तुमच्या खात्यावर ऊसाचा बिल जे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही दोघंही आणि इतर सर्व पत्रकार बांधव, संपादक बांधव तुमच्या पाठीशी, तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या उपोषणाला, ठिय्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत आणि या सरकारचा जाहीर निषेध करतो, तिथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। आज साप्ताहिक फुलेवाजचे सन्माननीय ढोणे साहेब आणि पत्रकार कृती समितीचे आप्पासाहेब लंगोटे साहेब यांनी या शेतकरी संघर्ष समितीला आणि या आंदोलनाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। परवा पण ते आपल्याला इथे भेटायला आले होते, आज त्यांनी अधिकृत पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे आणि आपल्यासोबत कायम ठाम असल्याचं त्यांनी आपल्याला अशी ग्वाही दिलेली आहे। मी आपले आभार व्यक्त करतो। या आंदोलनाला अशा आपल्यासारखे सामाजिक चळवळीतली जी लोक आहेत पाठबळ देतात, त्यामुळं इथं उपस्थित असलेल्या आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांचं मनोबल वाढतं, त्यांचं पाठबळ वाढतं। ही आंदोलनाची ताकद आहे। आपण हे जे आज पत्र दिले पाठिंब्याचं त्याची एक कॉपी सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पोच करावी, म्हणजे जेणेकरून प्रशासनात सुद्धा आपलं एक वेगळं दबाव तंत्र राहील। आज आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आपले मी आभार व्यक्त करतो।